गोंदिया स्थानीय नगर परिषद की विशेष सभा में गोंदिया नगर परिषद के सभी निर्वाचित सदस्यों का सत्कार मुख्य अधिकारी तथा नगर अध्यक्ष ने किया। इस अवसर पर भाजपा के उपाध्यक्ष पद पर संतोष पटले की नियुक्ति की गई। कांग्रेस के 2, भाजपा के 2, राष्ट्रवादी का 1 ऐसे 5 मनोनीत सदस्य इनकी नियुक्ति भी की गई। कांग्रेस के गठनेता राकेश ठाकुर, पूर्व उपाध्यक्ष पंकज यादव, भाजपा के विवेक मिश्रा, राजा की राज शुक्ला, शिव शर्मा, सुनील भालेराव, विजय रगड़े सभी महिला पार्षद आदि प्रमुखता से उपस्थित थे। वंदे भारत से सतीश पारधी की रिपोर्ट। समोर येऊन रुपये 4 सिल्वर स्वीकारावा। विजय कुमार नशीले माननीय सीमाताई हेमा प्रवास यांनी योगेश बनसोड यांनी कृपया यांनी कृपया समोर येऊन माननीय श्रीमती निर्मला माननीय श्री विजय रगड़े यांनी नगर परिषद गोंदिया इस बार अपने पूरे पुराने अनुभव के साथ कुछ नए चेहरे के साथ इस सभा में आप सभी का आगे निवडणुकीची ही प्रक्रिया पुढे जात असता आता आपल्याकडे एक फॉर्म उपाध्यक्ष पदचा माघार देण्यास पटले संतोष मधुकर यांच्या एक नाव सिल्वर असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली अशी नगर परिषद गोंदिया बिनविरोध घोषणा झालेली आहे। पूर्ण झालेला आहे। नामनिर्देशन सदस्यांचे नामनिर्देशन करणे। इथं 5 सदस्यांची निवड होणार आहे। पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व शिवसेना उपाटा, सदस्य संख्या 17। गटनेत्यांचे नाव राकेश अंगद सिंग ठाकूर, भाजपा गोंदिया नगर परिषद। तिसरी आघाडी आहे आपली गोंदिया नगर परिषद राष्ट्रवादी आघाडी। पक्षाचे नाव आहे आघाडीचे नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व अपक्ष असे 6 सदस्य। यांचे गटनेता आहेत राज मनोज शुक्ला। गट आहेत ज्यांची सदस्य संख्या आपण सांगितली आहे 20 आणि 17। त्यांना 2-2 प्रत्येकी सदस्य नॉमिनेट करायचे आहेत। यांना एक सदस्य नामनिर्देशित सदस्यांचे नाव आता जाहीर करतील। विकास आघाडी कडून 2 नावं आलेले आहेत। त्यामध्ये श्री प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल व श्री अजय हरिश्चंद्र अग्रवाल। पार्टी नगर परिषद गोंदिया विकास आघाड़ी तर्फे श्री जितेंद्र ताराचंद पंचबुद्धे, श्री घनश्याम भिवनजी पानदौले। आघाडी तर्फे श्री योगेश सुंदरला नाम निर्देशित सदस्याची निवड झाली। सर्व सदस्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सभागृह
सुरू होणार आहे. प्रमाणे आहे. पहिला नाव पटले संतोष मधुकर, सूचक नाव मिश्रा विवेक दिनेश अनुमोदक, ॲडव्होकेट सरिता शिवराम मिश्रा. दूसरा नाव पंकज सुंदरलाल यादव, सूचक चंद्रकुमार आत्माराम चिवटे, अनुमोदक शिलू राकेश ठाकुर. तीसरा नाव सुनील रघुनाथ भरणे, सूचकाचे नाव स्नेहा उत्तमराव गडपाले, अनुमोदकाचे नाव सुनील रघुनाथ भरणे. पूर्ण नाव नमूद केलेले असले आणि त्यावर एक परिषद सदस्याची सूचक म्हणून व अनुमोदक दुसऱ्याचे अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेली असेल असे नमूद आहे. परंतु श्री सुनील रघुनाथ भरणे सदस्य नगर परिषद गोंदिया यांची उपाध्यक्ष पदासाठी दाखल केलेले नामनिर्देशनाच्या सदर नियमाच्या उल्लंघन होत असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेला आहे. असल्याने सदर नामनिर्देशनाचे स्वीकृत करण्यात आले असे पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केलेले आहे. त्यानंतर उपाध्यक्ष पदकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दुपारी 1 वाजून 27 मिनिट ते 15 मिनिटाची वेळ म्हणजे वेळ देण्यात आलेली आहे. दिलेल्या वेळेमध्ये पीठासीन अधिकारी महोदय, आपने जो पत्र बताया 3 नाम है, उसके अनुसार जैसे इसका उम्मीदवारी में भी नाम है और सूचक और अनुमोदक दोनों में से किसी के भी नाम है, तो कायदे से आपके हिसाब से पीठासीन अधिकारी, मुख्य अधिकारी और पदस्थ के अधिकारी तो कायदे से बैठता है क्या? रद्द कर दिए बताइए ना, रद्द कर दिए. अभी आता आम्ही अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ. आपल्याकडे आता 2 नावं पटले संतोष मधुकर आणि पंकज सुंदरलाल यादव. ते क्षेत्र का विकास करना नहीं चाहते. सभी लोग हम विकास के मुद्दे को लेकर सुनकर आए हैं और यदि पक्ष और विपक्ष की भावना अगर रही तो कहीं न कहीं विकास पीछे जाएगा. एक दल ये सबने मिलकर सर्वदलीय सरकार बनाई है और सभी नगर सेवक है, सभी को मेरी तरफ से भी और सभी को विपक्ष की ओर सभी को आज प्रदेश अध्यक्ष सभी को विजय श्री की हार्दिक शुभकामनाएं. कठिनाई से बताई की स्थिति खराब है और मैंने नगर परिषद के उपाध्यक्ष पद को संभाला है. अगर जो बाबू शिवाई ने जो बोला है, हम भी अगर एक साथ मिलकर काम करेंगे तो अच्छा होगा. अगर सभी को शहर की साफ सफाई करना है तो मिलकर करना है. और जो आदमी एक काम करने की प्रथा मैंने जो की थी उसके वजह से सक्षम हो गए, ये तो मैं अपना काम. मगर मैं ये चाहता हूँ कि जो उसका जवाबदार वो रहेगा